आपला इंटेंट काय? थँक्यू. आपला इंटेंट आहे की वी नीड टू बी विथ द फ्लो. सो फ्लो जर का अप ट्रेंड असेल तर आपण फ्लो मध्ये राहणार आहे. सो अप ट्रेंड चेक करण्याची ही एक पद्धत आहे. युझिंग मुव्हिंग ॲव्हरेजेस वी कॅन सी दॅट मुव्हिंग ॲव्हरेज इज इन द अप ट्रेंड. तर आपण अप ट्रेंडच्या डिरेक्शनने ट्रेड घेऊ शकतो. ज्यावेळी कन्सोलिडेशनमध्ये असेल तर त्यामध्ये अप ट्रेंड शोधणं किंवा अप ट्रेंड घेणं हे जरासं चुकीचं होतं. ओके. हम्म. सो दॅट वे आपल्याला ते आहे. सो दिस इज वन वे टू चेक अप ट्रेंड. दुसरं जे वे आहे की त्यामध्ये आपण ट्रेंड लाईन पण काढू शकतो. ओके. ट्रेंड लाईन जर का टाटा इलिक्स आहे. बापरे, खूप पडलेलं दिसतं टाटा इलिक्स आहे. तर माझ्याकडे विकली हम्म. चार्ट आहे, पण जर का डेली, आपण सध्या मेनली डेली आणि विकलीवरच ट्रेड करणार आहोत. सो डेलीवर आलं जिथे असं ट्रेंड चेंज होतंय असं दिसतंय त्या ठिकाणी इथे ट्रेंड लाईन असते. ट्रेंड लाईन तर इकडचे जर कसे दोन ऍडजस्टंट पॉईंट, दोन तीन जर का तीन होत असतील तर बेटर असते. सो तीन जर का पॉईंट आपण जॉईन केले याच्या वरती आहे तोपर्यंत कोणती अप रे ट्रेंड सोडली आहे. तुम्ही आता? जिथे लाईन्स आहेत ना, इथे सेकंड रोला इथे लाईन्स आहेत. ओके. हम्म. ट्रेंड लाईन आहे इथे. सो ट्रेंड लाईन जेव्हा ड्रॉ करतो आपण, ट्रेंड लाईनच्या पण वरती असते. मग त्याचा स्टार्ट पॉइंट कुठून ठरवता, म्हणजे हाच का घेतला? रिव्हर्सलचं ठरवलं मी स्टार्ट पॉईंट, जिथे इथून मार्केट वर जात आहे. जसं इथे ते 2050 वालं पण वर जाईल, राईट? अच्छा, ते पण तिकडे. इकडे लेफ्टला पण आहे ना एक पॉइंट आपल्याला. इकडे हा म्हणतेस का? अच्छा. हा. तिथे मला ट्रेंड चालू होतोय असं, हा तिथून जर का केलं तर ते खूप स्टीप होईल. जर का तसं तू, अच्छा, पळतोय राव, अच्छा तिथे म्हणजे स्टीप. मला जस्ट प्रश्न पडला की इकडे पण आहे तर मग तो घेऊ शकतो का? हा घ्यायचा घेऊ तर मग शकतो. हा हा का इथे घ्यायचा जर का असं? घेतला नाही, बघ इथे घेतला तर हा अप ट्रेंड होईल. ओके, दिस वन. हा अप ट्रेंड झाला. इथे इथं जर कोणी बाय केलं असेल इथे, तर जोपर्यंत ट्रेंड लाईन ब्रेक होत नाही तोपर्यंत अप ट्रेंड मध्ये आहे. ट्रेंड लाईन ब्रेक झाली इथे, ॲज सच छोटासा ट्रेंड होता. इथे काय याला क्रॉस केला नाही त्यामुळे हा इतकासा व्हॅलिड नाही, पण इथे हा व्यवस्थित एक लेवल क्रॉस केलेला आहे. सो ही ट्रेंड लाईन काढली तर जोपर्यंत ट्रेंड लाईनच्या क्रॉस करून खाली येत नाही तोपर्यंत तुम्ही याच्यात एंट्री करू शकता. ओके, मग ही ट्रेन लाईन जी आता तुम्ही काढताय त्याचं हां. डिग्री कसं हे करायचं? आता नाही काल डिग्री, नाही खरं नाही, तर डिग्रीचं इथं इम्पॉर्टन्स नाही आहे. इथे मोर दॅन टू टचेस होत असतील ना, तर ती व्हॅलिड बोलली जाते. म्हणजे व्हॅलिड म्हणजे प्रोबॅबिलिटी इन्क्रीज होते. ओके. सो नाही ना, आता हा ही लो, जर तुम्ही जी हा लो, हा फर्स्ट ट्रेंड तीन. लाईन काढली आहे ती हां तुम्ही डावीकडे थोडी वळवली तर हां कदाचित त्याला अजून टच हां, होणार असं. याचं घेतलं तर बरोबर आहे. हां, हा. मग करेक्ट. त्याच्यानुसार नंबर मी ऑफ टचेस म्हणतेय की मोर असतील डिग्री तर ते कशी. व्हॅलिडिटी चांगली आहे. पण मग याची म्हणजे अं, बोलो बोलो. हम्म, म्हणजे तुम्ही इकडेच का नेलं ते असं अजून वरती का नाही घेतलं? कारण आता बेसिकली हे मी असं नवीन आहे वाढवलं का तर नाही मग. असं का? नाही नाही नाही, आता ही दुसरी रेषा आहे बघा, हां, दुसरी ही रेषा. दुसरी. हां, हा ठीक आहे, ती तुम्ही थोडीशी डावीकडे ओढा. म्हणजे आता समजा हे काय होतं, हा हे तशी डावीकडे का नाही पडलं ना घेतली? तर हा. हा, हा जो येतोय ना हा पार्ट, हा त्यांचा फेकआउट येतोय की बाबा हा, हा काइंड ऑफ फेकआउट होतोय. आता हे आपल्याला अगोदर माहित नव्हतं. आपण काय केलं, हा ज्यावेळी लो फॉर्म झाला, मार्केट टुडू टुडू टुडू, मार्केट इथून वर चाललेलं आहे, एक लो फॉर्म झाला आणि मार्केट वर जात आहे. सो आपल्याला इथे हम्म. दोनच पॉईंट मिळालेले. ओके, त्यानंतर एक. हे मार्केट फॉर्म होत गेले पुढे, राईट? हम्म. यू आर विथ मी. सो ही ट्रेंड लाईनसाठी हे दोनच मिळालं. त्यानंतर मी असेल तर मी पुन्हा हे करेल, इथून एक अशी ट्रेंड लाईन काढायचा अटेम्प्ट करेल, दुसरी ट्रेंड लाईन ते. ओके, सो दिस विल बी वन अप ट्रेंड. हा सेकंड अप ट्रेंड आहे. याचा जरी क्रॉस झाला तरी याचा सपोर्ट आहे. सो एखाद्याला जर का थोडं लॉंग टर्मसाठी होल्ड करायचं असेल, हा एकदम स्टीप झाला.
की अप ट्रेंड चालू होता, तिथून कट केला तर ही ट्रेंड लाईन आहे, ती पण ब्रेक झाली तर इट इज अगेन मोर रिस्क. असं पॉईंट ऑफ व्ह्यून मी बघेन. पण नंबर ऑफ टचेस शुड बी 3 अँड मोर, तर ते जरा बेटर राहतं. इथे 3 टचेस आहेत, पण हा एकदमच. आणि आपण जसं केलं तसं जरी करायचा प्रयत्न केला, नाही इथे एवढं काय नाही आहे व्हॅलिड. ठीक आहे. सो अप ट्रेंडला, ओके, सो कमिंग हिअर कुठेतरी चांगल्या ठिकाणी अप ट्रेंडला आपण अशी ट्रेंड लाईन काढतो, आणि त्यावेळी मार्केट एक्सपेक्टेड असतं की असं रीते वर जावं, कुठेतरी पुन्हा ट्रेंड लाईनच्या जवळपास यावं, पुन्हा वर जावं, ट्रेंड लाईनच्या जवळपास यावं, पुन्हा वर जावं, ट्रेंड लाईनच्या जवळपास यावं, असंच चालत राहावं. यू आर गेटिंग मी? हम्म. ओके, सो दॅट मीन्स इट इज इन अप ट्रेंड. आता जो एशियन पेंट होता की वर्षानुवर्ष अप ट्रेंडमध्ये होता, तर सध्या तो याच्यानंतर त्यानं जरा फॉर्म त्याचा कमी झाला. त्याला विकलीवर पाहावं आपण. ठीक आहे, लेट स्टार्ट. हे जर का इथून मी कन्सिडर केलं, 1 2 3 4 टचेस आहेत. ओके, पुढे साईडला ठेवतो, झोनची विंडो येते. सो 4 5. जेवढे जास्ती कमीत कमी कॅन्डलला क्रॉस करतं, सो जर का इथे कोणी लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्ट केलं असेल तर दे आर स्टील इन्व्हेस्टिंग. ओके, ते बाहेर निघाले नसते, हम्म. ज्यांना इथे कॉन्फिडन्स आहे. आणि हे त्यातला स्टीप झाला एक. तर इथे पण 1 2 3 होत आहेत. सो इथे जर इथं कोणी मल्टिपल एंट्रीसाठी घेतलं असेल तर त्यांनी इथं एक्झिट केलं असेल बेस्ड ऑन ट्रेंड लाईन. ठीक आहे. सो ट्रेंड लाईन इज अगेन कन्सिडर टू बी द वे टू लुक ॲट द मार्केट, इज इट इन अप ट्रेंड ऑर नॉट. ओके, सो आपलं ते कुठे केलं, टाटा इलेक्साला आपण ड्रॉइंग केलेलं, राईट? ड्रॉइंग हरवलं लगेच. एनिवेज, विल ड्रॉ इट अगेन. हे असं आपण एक्सपेक्ट करतो की ट्रेंड लाईन आहे, आणि त्या ट्रेंड लाईनला रेफरन्स धरून मार्केट अप चाललेलं आहे. थोडंसं थांबेल कुठेतरी, पुन्हा ट्रेंड लाईनच्या जवळ येईल, पुन्हा वर जाईल, पुन्हा ट्रेंड लाईनच्या जवळ येईल, पुन्हा ट्रेंड लाईनच्या जवळ येईल, पुन्हा येईल, पुन्हा येईल, पुन्हा येईल, पुन्हा येईल. मोमेंटम कमी होतोय, मोमेंटम कमी होतोय, आणि ते मार्केटच्या खाली यायला चालू करेल. सो ज्यावेळी ट्रेंड लाईनच्या खाली येत आहे त्यावेळी पॉसिबिलिटी इट कॅन बी अ ट्रेंड रिव्हर्सल ऑर टेम्पररी पॉज. ओके, सो हे आपल्याला वॉर्निंग साईन दिलं की इट कॅन बी अ टेम्पररी पॉज, किंवा हा रिव्हर्सल असू शकतो. ओके, सो हे असं जनरली मार्केटचं फॉर्मेशन होतात, आणि ते आपण काल मुव्हिंग ॲव्हरेज बघितलं, त्यानुसार ट्रेंड लाईन हा एक वे आहे टू चेक वेदर इट इज अप ट्रेंड ऑर नॉट. पण ट्रेंड लाईनसाठी जेवढे टचेस जास्त असतील, 3 टचेस मोर टचेस, तेवढी ती ट्रेंड लाईनचं प्रोबॅबिलिटी वाढत जाते. आता कमिंग बॅक टू यस्टरडेज डिस्कशन, ते 2040 होतं तिथे येऊया एकदम. मला एक प्रश्न आहे. हां, बोला ना. ते ट्रेन लाईनचा काय उपयोग आणि काय अर्थ आहे त्याचा, सारखं खालीवर खालीवर होणं म्हणजे? ट्रेंड लाईनचा, आता काल आपण काय तरी शिकलो की आपल्याला काय करायचं आहे की एखादी स्क्रिप्ट, व्हॉट एव्हर दॅट शेअर स्क्रिप्ट, ही अप ट्रेंड आहे की डाऊन ट्रेंड आहे, त्याच्यासाठी आपण काल मुव्हिंग ॲव्हरेज शिकलो, बरोबर आहे? की इथून वर जात असेल तर म्हणजे 20च्या मुव्हिंग ॲव्हरेजनं क्रॉस केलं तर तो वरती जातोय. ओके, आता हम्म. एक्झिटसाठी हे एक क्रायटेरिया हा राहतो की इथून बाहेर या, ज्यावेळी रिव्हर्स केला, किंवा ट्रेंड लाईन ब्रेकआउट पण बघू शकतो. सो like that. So a trend line is just additional to what we have learned. की अरे, माझ्याकडे लॅपटॉपचं हे झालेलं आहे, आय नीड टू मूव ऑन.
मी एक काय म्हणूया, मी चार्जर बघतो लॅपटॉपचा आणि कनेक्ट करतो. एक 2 मिनिटं हो. वेट करा. ओके, आय एम बॅक. सो ट्रेंड लाईन इज ॲडिशनल कन्फर्मेशन की हे अप ट्रेंडमध्ये आहे. ॲडिशनल कन्फर्मेशन आहे. जर आता हे आपण बघितलं की हे मध्ये मध्ये 20-50 करत होतं, पण हे ट्रेंड लाईननुसार हे अजून देखील 1-2 इथे जर का हे शॉर्ट ट्रेंड लाईन ॲक्च्युली नाही इथे फिटिंग होत. एनिवे, दॅट इज ॲडिशनल कन्फर्मेशन. इट इज नॉट दॅट ट्रेंड लाईन. अजून कोणतं सांगूया? रिलायन्स बघूया का? मला टाटा एलेक्साचा स्क्रीन दिसते अजून. No, yeah, that's true. So I have not changed. Thank you so much. ओके. ओके. मला वाटलं मल्टिपल. माझ्याकडे काही झालंय काय काय. नाही नाही, मल्टिपल. ते मल्टिपल क्रोम ओपन आहे. दॅट इज ट्रू. थँक्स. सो हे रिलायन्सचं बघितलं, इथून ज्यावेळी मार्केट वर चाललेलं, जर इथे एखाद्यानं आपण सक्सेसफुली ट्रेंड लाईन जर का टाकली तर इथपर्यंत मिळालं असतं. सो दिस इज ॲडिशनल कन्फर्मेशन अलॉंग विथ दॅट. आपले EMA सोबत. ओके. सो ट्रेंड लाईन जोपर्यंत क्रॉस करून खाली येत नाही तोपर्यंत ॲडिशनल कन्फर्मेशन. ओके समिता मॅम, हे इज ॲडिशनल कन्फर्मेशन ट्रेंड लाईन. सो सम पीपल यूज ट्रेंड लाईन ॲज अ रेफरन्स. आपण मुव्हिंग ॲव्हरेजला जास्त महत्त्व देणार आहोत आणि ट्रेंड लाईनला पण देणार आहोत, पण ट्रेंड लाईनला मल्टिपल टचेस असतील तर ती ट्रेंड लाईन जरा मोर प्रोबॅबिलिटी होते त्या ट्रेंड लाईनची. जर का मल्टिपल टचेस नसतील तर ते एवढं व्हॅलिड होत नाही. अच्छा, म्हणजे तो घ्यायचा की नाही अच्छा. आपल्याला ठरवण्यासाठी ह्याचा उपयोग होतो. हा शेअर्स आपण विकत घ्यायचा आहे की ट्रेंड नाही. हां, आता शेअर्स आपण सपोज आता कालच्या आपल्या माहितीनुसार आपण ह्या क्रॉसओव्हरला शेअर बाय करतोय, राईट? म्हणजे हो. इथे ज्यावेळी ही झाली इथे बाय केलं आपण, तर याच्या एक्झिटसाठी आपल्याकडे कालच्या नुसार काय आहे की इथे एक्झिट करायचे आपल्याला ज्यावेळी खालच्या दिशेने जाईल त्यावेळी, राईट? सो कालच्या थेरीनुसार ते आपण एक्झिट करू सेल. फक्त मग हेच डबल कन्फर्म करण्यासाठी हे पण करू शकतो. जर आपण इथे जर का हे ॲक्च्युली मल्टिपल टचेस इथं होत होते. सो दिस कुड बी 1 2 3 4. तर इथे तर यानुसार अर्ली एक्झिट मिळालं म्हणजे वरच्या लेवलला एक्झिट मिळालं. आपले तुमचे 2-4% ऑलरेडी वाचले असते म्हणजे. हम्म. सो यू कुड हॅव सेव्ह युअर मनी बेस्ड ऑन ट्रेंड लाईन. हम्म. सो दॅट इज वॉट एक्झिट अर्ली बेस्ड ऑन ट्रेंड लाईन. ठीक आहे. सो अच्छा. दॅट इज. आपण ट्रेंड लाईन सांगण्यामागचं माझं जे पर्पज होतं ते मला सांगू दे. हे तुम्हाला थोडंसं समजलं. ट्रेंड लाईनचं पर्पज हे होतं ज्यावेळी मार्केट अप जाईल, मार्केट कुठेतरी रेंजिंग असेल, हे जाईल तर मार्केट जनरली वर जातं, कुठेतरी अटकतं, पुन्हा खाली येतं, पुन्हा अप जातं, पुन्हा अटकतं, पुन्हा वर जातं, पुन्हा अटकतं, पुन्हा खाली येतं, पुन्हा अटकतं, पुन्हा खाली येतं आणि असं असं करतं, पुन्हा अटकतं, पुन्हा काहीतरी होऊ शकतं. ओके. अच्छा. सो हे जे असे फॉर्मेशन चालतात, अ, तर असे जरी फॉर्मेशन चालले वरती खाली आला वरती खाली आला तरी घाबरायचं कारण नाहीये, कारण हा अप ट्रेंड इंटॅक्ट आहे. वन ऑफ द वे इज ट्रेंड हम्म. लाईन, अनदर वे इज आवर 20-50 मुव्हिंग ॲव्हरेज. 20-50 मुव्हिंग ॲव्हरेज मध्ये पण आपण पाहिलं की मार्केट वर जात होतं, थांबत होतं, मार्केट वर जाऊन खाली आलं, मार्केट वर जाऊन थांबत थांबत पुन्हा खाली आलं. देन ऑल्सो वी होल्ड ऑन, वी डिडंट सेल. तर हे महत्वाचं आहे. ओके. जस्ट मार्केट थांबलंय किंवा जरा रिव्हर्सल आलंय म्हणून मी सेल करू असं न करता, आपला क्रायटेरिया मीट होत नाही तोपर्यंत मार्केटला वॉच करणं हे एक आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे. ओके. आता ते कालचे जे इतर ॲव्हरेज होते मुव्हिंग ॲव्हरेज त्याबद्दल 1-2 मिनिटं डिस्कस करूया. जर
ओके. सो या काल प्राजक्तानं पहिलं हे 20, 50, 100, 200चे मुव्हिंग ॲव्हरेजेस ॲड केले आणि शी वॉज लुकिंग इन टू दॅट. तर त्याचं देखील मिनिंग्स आहेत. ओके. तर त्याला इंटरप्रिटेशन एक असं असतं की ज्यावेळी एंट्री करतो त्यावेळी जर का मल्टिपल मुव्हिंग ॲव्हरेजेस एका ठिकाणी असतील, कन्सोलिडेट होऊन जर का तिथून बाहेर निघत असतील तर प्रोबॅबिलिटी इज हाय. ओके. ज्यावेळी 20, 50, 200 मुव्हिंग ॲव्हरेज एका ठिकाणीहून हे होत आहेत, जर का ते एका ठिकाणी मर्ज होत आहेत आणि तिथून एक्सपांड होऊ लागले तर प्रोबॅबिलिटी इज हाय. पॉईंट कशाची नंबर एक, प्रोबॅबिलिटी हाय असते? अप ट्रेंड. ओके. अप ट्रेंडचा जो आहे दॅट प्रोबॅबिलिटी इज हाय की हा अप ट्रेंड इंटॅक्ट राहील. ओके. सो दॅट इज वन वे टू लुक ॲट द मार्केट की सगळे मुव्हिंग ॲव्हरेजेस एका ठिकाणी आलेत, हे पॉईंट ऑफ कन्सल्टेशन झालं नाही. यावेळी यातून ज्यावेळी एक्सपांड होते मार्केट तर ते अप ट्रेंडला चांगलं चालेल. आता यानंतर दुसऱ्या वेळेला याच्यात कसं बघता लोक, आपल्याला शॉर्ट टर्मसाठी आपण 20, 50 पाहतोय. जर का कोणी लॉंग टर्मसाठी पाहत असेल अजून थोडंसं की मला मंथली होल्ड करायचे 1 इयर 2 इयर्स, तर दे कॅन लुक फॉर 100 मुव्हिंग ॲव्हरेज की 100 मुव्हिंग ॲव्हरेज जोपर्यंत क्रॉसओव्हर होत नाहीये तोपर्यंत मी होल्ड करेल. ओके. म्हणजे आपल्या 20, 50 वाल्यांना इथं एक्झिट मिळालं, बट 100ला एक्झिट नाही मिळालं. 100 वाले अजून देखील होल्ड करतायत. गॉट माय पॉईंट. आणि तसंच 200 जे मुव्हिंग ॲव्हरेज आहे, दिस इज कन्सिडर्ड टू बी बाप ऑफ ऑल मुव्हिंग ॲव्हरेज. आणि 200 मुव्हिंग ॲव्हरेज शक्यतो क्रॉसओव्हर होऊ देत नाहीत इन्स्टिट्यूशनल ट्रेडर. 200 मुव्हिंग ॲव्हरेज जर का क्रॉसओव्हर झालं तर ते लॉंग टर्म म्हणजे त्याचा ट्रेंड चेंज झाला किंवा ट्रेंड रिव्हर्सल झाला असं होऊ शकतं. त्यामुळे 200 मुव्हिंग ॲव्हरेज इज कन्सिडर्ड टू बी वन ऑफ द रेफरन्स मुव्हिंग ॲव्हरेज बाय मोस्ट ऑफ द प्रोफेशनल ट्रेडर्स. 200 मुव्हिंग ओके. ॲव्हरेज इज कन्सिडर्ड टू बी मोस्ट ऑफ द. पण निफ्टीच्या चार्टला बऱ्याचदा ते टच अँड गो केला नाही, पण निफ्टी बघू आपण. हे हे बघ इथे एकदम आलेलं 2023ला ते 200 आलं टच अँड मूव. ज्यावेळी हे आपलं मार्केटचं इलेक्शन रिझल्ट होते 5 जून, राईट. 5 जून हम्म. यानं 20 क्रॉस केलं, 100 क्रॉस, 50 क्रॉस केला, 100 क्रॉस केला, 200ला रेफरन्स घेतला अँड इट मूव्ड बॅक. 200ला क्रॉस होऊ दिला नाहीये. ठीक आहे. सो आता म्हणजे तसं तेवढं पाहिजे. खाली आलं का ते ऑन द तितकं सेम डे? खाली आलेलं इन अ डे. एका दिवसात ओ. ते, तुला आठवतं इलेक्शनच्या आधी सांगितलं की बीजेपीला तेवढ्या सीट मिळणार नाहीयेत बरोबर. आणि रिस्क झोन मध्ये आहे. पण दुसऱ्या दिवशी बीजेपी म्हणजे क्लीन विन नव्हतं, बट दे हॅव मेजॉरिटी. स्टार्टिंगला नव्हते त्यांचे हे, आणि नंतर नंतर हे व्हायला लागले, तसं तसं मार्केट पण बूम व्हायला लागला ना. येस. तर दुसऱ्या दिवशी मग आणि पुढच्या 2-3 दिवसात मार्केटनं रिकव्हरी करून ऑल टाइम हाय पण गाठलेलं. हम्म. सो इथे सांगायचं काय आहे, जोपर्यंत म्हणजे हे जे कोणी ट्रेडर होते इथे मोठे मोठे ट्रेडर, हे पण बघत होते की मला 200 मुव्हिंग ॲव्हरेजच्या खाली जर क्लोज झालं तर रिस्क आहे. सो बरोबर. सम हाव दे नो की काहीतरी होईल. त्यांनी कोणीही 200च्या खाली जाऊ दिलं नाही मार्केट अँड दॅट मार्केट मूड अप. ओके. सो अशा वेळेनं आपण मार्केटला बघू शकतो. आता जरी कितीही लोक म्हटली, कोणी न्यूज सांगितली, अरे यार रेसेशन आहे, अरे यार हे झालं, अरे यार ते झालं, मार्केट पडणार आहे, असे मुव्हिंग ॲव्हरेज आपण ज्यावेळी आपल्या निफ्टी इंडेक्सला लावलेले आहेत आणि त्या मुव्हिंग ॲव्हरेजच्या खाली जोपर्यंत मार्केट क्लोज होऊ लागत नाही तोपर्यंत बिनधास्त आपण अप ट्रेंडमध्ये ट्रेड करत राहायचं आहे. आर यू विथ? अं, एकदा रिपीट करता का प्लीज? काय होतं, वी गेट न्यूज, राईट. आपल्याला लोक म्हणतात की अरे मार्केट तर आता चालणार नाहीये, काहीतरी झालं, रशियाचं झालं, इराणचं झालं, बांगलादेशचं काहीतरी झालं, परवा अजून कुठे काय काय झालं. हम्म. वी गेट इन्फ्लुएन्स आणि आपण काही सेल करू गोष्टी किंवा मिसबिहेव किंवा काही ऍक्शन्स घेऊ बरोबर. मार्केटमधनं एक्झिट व्हायच्या. पण आता आपली थेरी काय सांगते, जोपर्यंत मुव्हिंग, आता लेट्स से
मुव्हिंग ॲव्हरेजच्या वरती मार्केट आहे तोपर्यंत मार्केट अप ट्रेंड मेंटेन करणार आहे, राईट. हम्म. आपण पहिलं काय पाहिलं होतं काल, आता हे थोडंसं हे करूया. जर का शॉर्ट टर्म साठी ट्रेडिंग करत मग असेल मुव्हिंग ॲव्हरेजची आपण जेव्हा आपण 20, 50, 100, 200चं EMA कन्सिडर करतो, मग तेव्हा मुव्हिंग ॲव्हरेजची लाईन कोणती घ्यायची, 200ची की 100ची? आता आपण मी पुन्हा रिपीट करतो. आपण जर शॉर्ट टर्म साठी ट्रेडिंग करतोय फ्रॉम अ डे टू कपल ऑफ वीक्स, तर आपण 20-50लाच महत्व दिलेलं आहे, राईट. हा. मार्केट 20च्या आणि 50च्या अबाव ट्रेड करू लागलेले आहेत, तर मार्केटमध्ये अपट्रेंड कायम आहे. ज्यावेळी मार्केट ओके. 20च्या खाली येऊ लागेल आणि पुन्हा 50च्या खाली येऊ लागला, तर शॉर्ट टर्म साठी मार्केट इनडिसिजिव्ह बनलेलं आहे. जोपर्यंत आता मार्केट 20 मुव्हिंग ॲव्हरेज आणि 50 मुव्हिंग ॲव्हरेजच्या वरती आहे, तर शॉर्ट टर्म मध्ये मार्केट अपट्रेंड इंटॅक्ट आहे. यू आर विथ मी, राईट. येस. ओके, लेट्स ॲड 100 नाव. 100 ॲड केलं तर वी कॅन से ॲटलिस्ट फॉर मंथली, जोपर्यंत 100च्या वरती मार्केट आहे, लाईक हा मंथली ट्रेंड कन्सिडर करू शकतो आपण की हम्म. मार्केट अप ट्रेंड मध्ये आहे. अँड देन विल ॲड अ लॉंग, काय म्हणतात, अजून एक 200चं ॲड केलं. दिस इज लाईक 3 मंथ, 6 मंथ, म्हणजे 2 इयर्स, 5 इयर्स. जोपर्यंत 200च्या खाली येत नाही मार्केट, तोपर्यंत लॉंग टर्म, म्हणजे ज्यांना 10 वर्षासाठी पैसे टाकायचे, 5 वर्षासाठी पैसे टाकायचे, त्यांनी जर का टायमिंग करायचं असेल मार्केटला, तर दिस इज अप ट्रेंड आहे. मला इतकं ओके. सांगायचं आहे की हा अप ट्रेंड आहे आणि घाबरायचं काही कारण नाहीये. आता 200च्या खाली कधी आलेलं का मार्केट? हा, इथे एकदा आलेलं होतं ते मे, इथे कन्सोलिडेट होऊन लगेच त्यानं रिकव्हरी केली. कोविडच्या वेळी, कोविड 2000 कितीला होतं, 2022च्या आसपास असेल, राईट. 2020. 20 का? ठीक आहे, आपण इकडे जाऊया. छान, हे 2000. तुम्ही इकडे मागे मागे कसं काय मूव होता? हे 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 ही बघ, हे कर्सर आहे, हे क्रॉस. हा हा. क्रॉसला घेऊन तू तो चार्ट. घ्यायचा आणि सरकवायचं का? हां, येस येस. ओके ओके. पण गो टू का नाही झालेलं बरं? हां, इथे जायचं आहे. मार्च 2020. कमॉन, हां, हे बघ, इथे 200ची लाईन कशी क्रॉस झाली ओ पाहिली. माय पहिल्या तर गॉड. इथेच वॉर्निंग दिलेला. ऑक्टोबर मध्येच राईट. मार्केटनं वॉर्निंग द्यायला चालू केलेलं. ऑक्टोबर आणि 19 मध्ये. हा, ऑक्टोबरला मार्केटनं वॉर्निंग द्यायला चालू केलं. फेब्रुवारीत पुन्हा एकदा वॉर्निंग दिले आणि इथे सगळे मुव्हिंग ॲव्हरेज खालच्या दिशेनं पळायला लागलेले. म्हणजे 24 फेब्रुवारीला ओ माय मार्केटमधनं गॉड. लॉंग टर्मसाठी जे ट्रेडर होते त्यांनी गपचूप बाहेर निघणं गरजेचं होतं. राईट. हां, सो वी गॉट एन अर्ली वॉर्निंग इन फेब्रुवारी इटसेल्फ. आणि दॅट इज हाऊ इट विल वर्क वंडरफुली. मग आपण त्या गोष्टींवर विश्वास ठेवू शकतो. पण आता जर का आपल्याला या स्टेजला कोणी म्हणू लागलं की बाबा रेसेशन आहे, अमुक तमुक, तर आपल्या चार्टवर तर ते दिसत नाहीये. यू गॉट माय पॉइंट. बरोबर. येस. त्यामुळे घाबरायचं कारण नाही. जोपर्यंत चार्टवर रिफ्लेक्ट होत नाही, तोपर्यंत त्या न्यूजला महत्त्व द्यायचं नाहीये. दॅट इज व्हॉट आय वॉन्टेड टू से. येस येस. अंडरस्टँड. नाव 20, 50, 100, 200. ठीक आहे. आता आपण, बोला बोला, क्वेश्चन्स, एनी क्वेश्चन्स. समिता मॅडम कुठे आहेत? आहात ना मॅडम? सॉरी सॉरी. मी असं आहे म्हणत होती आहे की पण जे जेवत जेवत एक्झाम्पल बघतीये. दाखवलं ना आता, त्याने एकदम छान अंडरस्टँड झालं हे मुव्हिंग ॲव्हरेजचं कन्सेप्ट. थँक्यू सो मच. नो नो, मोस्ट वेलकम. बोला समिता मॅडम, काय क्वेश्चन वगैरे? हरवले. नाही, आता तरी काही क्वेश्चन नाहीये. त्यांचं. क्वेश्चन नाहीये म्हटलं, दॅट इज गुड. चालेल. अं, ठीक आहे. कॅन्डलचं थोडक्यात कव्हर करू का? आता आपल्याला मुव्हिंग ॲव्हरेज समजला, अप ट्रेंड कसा बघायचा समजला, ट्रेंड लाईन समजलाय. कॅन्डल काय असते हे आय विल ट्राय टू एक्सप्लेन, राईट. मला एक जस्ट प्रश्न आहे. ते तुम्ही अप ट्रेंड दाखवताना तर साईडला जेव्हा एक्झाम्पल मध्ये ट्रेंड लाईन वर डोंगर काढत होते ना, ते कुठून काढत होते तुम्ही? अच्छा, हे बघ, मी इकडं हे ट्रेंड लाईन काढली, ठीक आहे.
आणि तिथेच असेल, तिथेच का मी माझे हे दिसत आहेत तुला, हे इथे आहेत ते. कोणते? मी थांबा हा, कारण. हे लाईक लाईक करून ठेवलेत ऑलरेडी, त्यामुळे ते मला इकडे साईडला येऊन बसत आहेत. इथे दिसतंय ओके. तुला ट्रेंड लाईन वगैरे? हो हो हो, दिसत. हा, ते इथे पण मिळेल. थांब, इथे इथे ह्या हे ऍरो. त्याच्यामधली काहीच कोणती दिसत लाईन नाही घेतली आता चाललंय विचारायचं. तुमचं ते. हा, काय बोललात? हे आता तुमचं चाललंय ते मला काहीच नाही दिसत आहे फोन मध्ये. मी तुम्हाला काल विचारलं होतं तुमच्याकडे लॅपटॉप आहे का, तुम्ही काय हो नाही म्हटलं, नाही म्हटलं. नाही नाही, हे केलं की त्याला आता हे आल्यावर विचारते. नाहीये माझ्याकडे लॅपटॉप ना, घ्यावाच लागेल मला. तो जो आहे ना, तो आपल्या काय म्हणतात, हम्म. शिवाजीनगर स्टेशनच्या इथे आहे. आणि तो चांगले देतो बरं. लॅपटॉप. पाथ इथे अच्छा. आहे पाच. म्हणजे जॉमेट्रिक मध्ये पाथ. ओके. ओके. आणि मग त्या पाथला तू कसंही करू शकते, द वे यू वॉन्ट टू बी. ठीक आहे ठीक आहे, थँक्यू. ओके. सो स्लोली स्लोली समिता मॅडम लॅपटॉप घ्या. मोबाईलवर सगळं हो होऊ हो. शकतं आजच्या डेटला, पण इट विल टेक लॉट हम्म. ऑफ टाइम. हम्म. काय काय आहेत मोबाईल ट्रेडर, पण आय विल नॉट रिकमेंड. हा, तर ओके. आता थोडंफार दिसतंय तुमच्या बाजूला. आता मी काय म्हणतात कॅन्डल स्टिक काढतो आणि कॅन्डल स्टिक एक्सप्लेन करायचं अटेम्प्ट करतो. कॅन्डल स्टिकला जनरली कसं वेनं एक्सप्लेन करू? ठीक आहे. कॅन्डल महत्वाचे आहे. आपण काल पाहिलं की मार्केट इज ऑल अबाउट ह्युमन सायकॉलॉजी. काय काय इंटरप्रिट करतात लोक आणि कसे आज असतात, बरोबर? हम्म. लोक जे ठरवतात तेच तिथे लोक हे करतात. सो हे काय करताय तुम्ही? हे कॅन्डल स्टिक आपण थोडक्यात समजून घेऊया. तुला माहित असेल थोडंफार कॅन्डल स्टिक? फक्त चित्र माहितीये, बाकी काही नाही माहिती. चित्राच्या पुढे जायचं. येस. तर इकडे पण तसं झिरो काय करूया, ठीक आहे. दॅट इज ओके. मी इथं कुठेतरी आणतो. एखादं रेडीमेड एक्झाम्पल पण घेऊ शकतो ना आपण? नाही, रेडीमेडच्या आधी कन्सेप्ट समजवण्याचा अटेम्प्ट करतोय. रेडीमेडच्या आधी, सो ओके. दॅट एबल टू अंडरस्टँड. आहे ना, किती वाजले? 1:30ला आपण खतम करूया. तुला आहे ना वेळ थोडा? हो. येस येस, आय हॅव. ठीक आहे, 1:30ला खतम करूया. तेवढं कॅन्डलचं अटेम्प्ट करू आपण सांगायचं. ठीक आहे. तो इथे मी काढतो वर्टिकल लाईन. लेट्स ॲज्युम ही वर्टिकल लाईन आपलं मार्केट स्टार्ट होतंय ॲट 9:15. आता असं ॲज्युम करू आपण की आपण मार्केट ॲडमध्ये आलेलो आहे आणि 9:15 AM ला मार्केट चालू झालं आहे. कशाचं एक्झाम्पल घेऊया आपण? ठीक आहे, कांद्याचं एक्झाम्पल घेऊया आपण. राईट, 9:15ला आलो, त्यावेळी कांद्याचा भाव जर का इथे कुठेतरी 12 रुपये किलो असेल. ठीक आहे, इथे इझिली मला टेक्स्ट ड्रॉ करू देत नाही. सो 12 रुपये आहे. इथे इथून पुढे सगळं बदलूया. 9:15ला तो 12 रुपये होता. सो नाऊ देन व्हॉट हॅपन की त्याला कळालं की लोक घेत आहेत. सो बाय द टाइम ऑफ कुठेतरी 1 वाजायच्या आसपास त्यांनी ती प्राइस 20 रुपयापर्यंत आणली, असं कन्सिडर करू आपण. का तर लोक डिमांडमध्ये आहेत, त्यामुळे ही प्राइस. ठीक आहे, थोडस वेळ घेतो. 1 पर्यंत 2 आली, 20ला. 3 वाजता किती अजून करूया आपण प्राइस गेली असेल? 40. 20. ठीक आहे. आणि मार्केट क्लोजरला 3:30ला.
3.00. क्लोजरला कमी दाखवूया, चालेल? क्लोजरला पुन्हा आहे तिथे आले असे दाखवूया का? चालेल. पाऊस पडला, काहीतरी इन्सिडेंट घडला आणि त्यांना सगळे कांदे खतम करायचे होते, म्हणून त्यांनी आहे त्या भावात विकले. सो क्लोजरला ते आले इकडे मग असे. पूर्वी काय असायचं, जपानमध्ये ना, जपानचे ट्रेडर त्यांचा राईचा भाव हम्म. हे असे चार्टवर हम्म. करायचे. आणि ओके. मग जपानमधल्या लोकांनी शोधलं की हे चार्टवरनं रिडिंग करणं खूप अवघड जाते राव. मग त्यांनी शोधलं की आपण काहीतरी बेटर वे असेल, मग ते जपानी लोकांनी हे कॅन्डलस्टिक प्रकार आणलेला आहे. अँड ते केम अप विथ अरे वा. कॅन्डल, त्यातून तो मार्ग कळतोय. ओके, मी 5 घेतलं कारण पाऊस पडायला लागला ना, आपल्याला आहे ते सगळे कांदे संपवायचे होते, म्हणून आपण 5ला हे केलं. सो मार्केट ओपन झालं 12ला, आपण ओपन केलं 12ला. त्यानंतर 1 वाजता ते 20ला गेलं, नंतर 30ला गेलं आणि क्लोजरला ते 5ला आलं. 5 बरोबर. अजून एक व्हॅल्यू घेऊया आपण, म्हणजे जरा अजून क्लॅरिटी येईल. ओपन, हाय, लो, क्लोज. ठीक आहे, अजून एक आपण ॲज्युम करूया की आजच्या डेटला की अजून एक 4 वाजेपर्यंत मार्केट चालू आहे आणि 4ला आपण 10ला क्लोजला करू. आणि ते यावेळी त्याची व्हॅल्यू आहे. ठीक आहे. ठीक आहे, मार्केटला ते 5ला क्लोज झालं, पण मार्केट यार्डवाल्यांनी त्यांचा माल पुन्हा 10 रुपयाला घेतला आणि त्यांना घरी जायला परवानगी दिली. सो ऑल ट्रेडर्स विल बी हॅपी. ठीक आहे. सो आता आपण काय बघतोय, तुम्ही एका दिवसात त्या कांद्यानं किती ठिकाणी त्याचा भाव अपडाऊन झाला ते पाहताय, राईट? हम्म. राईट. तुम्ही माझ्यासोबत आहात, राईट समिता मॅडम? येस. हो हो हो. सो हे कंटिन्युअस रिप्रेझेंटेशन ऑफ प्राइस आहे विथ रिस्पेक्ट टू टाइम. बरोबर आहे. नंतर ट्रेडर्सच्या लक्षात आलं की आपल्याला काही कंटिन्युअस रिप्रेझेंटेशन ऑफ टाइमचं एवढं महत्त्व नाही आहे, जेवढं महत्त्व दिवस स्टार्ट कुठे झालाय, एंड कुठे झालाय, त्या दिवसाचा हाय काय, लो काय, हे जरी समजलं तरी देखील आपण एका बेटर वेनं मार्केटला अंडरस्टँड करू शकतो फॉर द नेक्स्ट डे. ओके, मग त्यांनी काय केलेलं, त्यांनी टिळिक 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 वेट, हे माझ्यासाठी नवीन थोडंसं टेक्स्ट. सो सो काय केलं त्यांनी, यातून कसं बाहेर निघायचं, ओके गॉट इट. हे त्यांनी काय केलं, एक सर्कल पहिलं काढलं की ज्यामध्ये हा काय सांगेल, मार्केट आपल्या केसमध्ये ओपन 12ला झालंय. सो ओपन 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 हे वरती झालं आणि क्लोज हे खालती झालं. ओके, सो आपली ओपनिंग प्राइस ही 12 आहे आणि क्लोजिंग प्राइस ही अशी आहे. सो ओके, सॉरी, कुठे कुठे माझं कर्सर जात आहे. सो यातून बाहेर निघावं लागतं का लगेच, वेट असेल. ठीक आहे, ओपन आपलं 12ला झालं, क्लोज 10ला झालं. इन बिटवीन हे काही काळ ते 30ला गेलेलं, राईट? सो काही काळ ते ओपनच्या वरती गेलेलं 30ला आणि त्याचप्रमाणे काही काळ ते क्लोज व्हायच्या आधी ते एकदा 5ला पण गेलेलं. ओके, तर त्या दिवसाचा तो हाय आणि हो हो हो, आणि त्या दिवसाचा तो लो. ओके, सो दिस इज द थिंग. सो
हे जे 12 आहे ते आपलं ओपन आहे. एक्झॅक्ट आता ते काय म्हणतात, प्रोपोर्शनेट ड्रॉइंग नाही आहे, पण तुम्ही समजून घ्या. ओके. हा क्लोज आहे येस. 10. ओके. हाय आहे 30 आणि आपला लो आहे 5. ओके, तर कॅन्डल काय रिप्रेझेंट करते, यू गॉट माय पॉइंट. एका पूर्ण दिवसाचं रिप्रेझेंटेशन देते की ज्यावेळी दिवस ओपन झाला त्यावेळी त्या स्क्रिप्टची प्राइस काय होती ॲट द स्टार्ट ऑफ डे, एंड ऑफ डेला काय होती, आणि त्या डे मध्ये त्या स्क्रिप्टमध्ये हायर पॉईंट कधी आला आणि हायर पॉईंटचं व्हॅल्यू आणि लोअर पॉईंटची व्हॅल्यू. यू आर विथ मी राईट? येस. येस. आता आपल्या केसमध्ये काय झालेलं आहे की ओपन 12 ला झाला आणि क्लोज 10 ला झाला. म्हणजे आपल्या केसमध्ये ओपन पेक्षा क्लोज हा कमी कमी. आहे, त्यामुळे डाऊन ट्रेंड आहे, म्हणजे रेड कॅन्डल आहे. अच्छा. जर असं झालं असतं उलट की माझं ओपन कुठे हरवलं, ओपन खाली आणि वर क्लोज असं. हा एक्झॅक्टली, दॅट इज ॲब्सोल्युटली ट्रू. जर का पुन्हा एकदा तिकडे ड्रॉइंग प्ले करूया. हा, तर त्या केसमध्ये मग ती अशी काय बोलू शकतो, अशी अशी कॅन्डल फॉर्म झाली असते की ज्यामध्ये ओपन माझं कुठेतरी 10 ला झालेलं आहे आणि क्लोजर 20 ला झालेलं आहे किंवा समथिंग सिमिलर. यू गॉट माय पॉईंट. तर त्यावेळी ती कॅन्डल झाली असती की ग्रीन झाली असते. यू गॉट इट राईट? येस. ओके, तर हे कॅन्डलचं रिप्रेझेंटेशन असतं. कॅन्डल त्या डेचं 4 व्हॅल्यू देतं: ओपन, क्लोज, लो, हाय. जर का कॅन्डल रेड असेल तर त्याचा अर्थ की ओपन पेक्षा क्लोज हा डाऊन आहे. जर कॅन्डल ग्रीन असेल तर त्याचा अर्थ की ओपन पेक्षा क्लोज हाय आहे. जर ओपन पेक्षा क्लोज हाय आहे याचा अर्थ बायर्स आर इंटरेस्टेड. ओके, दॅट वे. की जर काही कॅन्डल ग्रीन आहे त्याचा अर्थ की बायर्सनं 10 रुपयाचं व्हॅल्युएशन आता त्यांनी 20 रुपयाला नेलेलं आहे. सो लुक्स लाईक बायर्स आर इंटरेस्टेड अँड मोस्ट लाईकली दे विल कंटिन्यू. नॉट नेसेसरीली बट मोस्ट लाईकली. आणि जर निगेटिव्ह असेल, आता आपल्या केसमध्ये तर ॲज इक्वल ओपनिंग आणि क्लोजिंग सेम झालंय, पण निगेटिव्ह असेल तर सेलर्स आर लिटल बिट ॲग्रेसिव्ह अँड सेल झोनमध्ये मार्केट असू शकतं, हे कॅन्डल सांगते. ओके, आता ते क्लोज करूया. आता कुठेतरी येऊया. हे ड्रॉइंग दिसतच राहतं का याच्यावर? ठीक आहे. आता कुठे येऊ, कुठला तरी एक डे घेऊ आपण. कोणता घ्यायचा डे? टुडे. टुडे नाही, टुडे मार्केट चालू आहे. ठीक आहे, टुडे यस्टरडे. मार्केट. येस्टरडे, हां येस्टरडे घेऊया. ठीक आहे, येस्टरडे मार्केट हे इथं होतं. त्या झोनला मी पहिलं हे झोन करतोय. ठीक आहे. यस्टरडे कुठून घेतलं तुम्ही? खालून वन डे नाही, घेतलं एकच का? आता तरी एकच कॅन्डल दिसते आपल्याला. ही येस्टरडेची माझी लाईन आहे, ती एक कॅन्डल आहे कारण आपण डेवर आहे. कुठे कुठे? एक येस्टरडे मिनिट परत दाखवता. दाखवतो. आता हे जरा एनलार्ज करतो सो दॅट इट वुड बी इझी. हे हायलाइट हे कसं काय? अच्छा, ते इकडनं आलंय का? नॉट लाईक क्लिअर. आता किती दिवसांचं चार्ट ओपन आहे आपलं? नाही, अजून डेलीवरच आहोत आपण. ओके. एक कॅन्डल एका दिवसाला रिप्रेझेंट करते. इथे ज्यावेळी डे आहे ना, इथं बघ 1 डे, हम्म. त्याचा अर्थ एक कॅन्डल एका दिवसाला रिप्रेझेंट करते. ओके, पण मग एवढ्या कॅन्डल कशा काय दिसत आहेत आपल्याला? प्रत्येक दिवसाची एक कॅन्डल आहे. यू आर विथ मी? पण मग एक दिवस घेतला तरी एक हां, दिवसाची एक कॅन्डल कशी काय? आपण काय पाहिलं ओके, इथं? एक मिनिट हा. म्हणजे तुम्ही त्या कॅन्डलला पूर्ण एका दिवसाच्या याच्यामध्ये कन्वर्ट केलंय असं आहे का? हां, हा चार्टच आपण एका दिवसाचा दिलेला आहे. म्हणजे त्याला तसं सांगितलंय की मला चार्ट रिप्रेझेंट करताना एक कॅन्डल एका दिवसाची दे. अच्छा ओके. अच्छा, हां, समजलं. ओके, त्या दॅट वे. कॅन्डल लहान मोठ्या का दिसतायत? कारण त्याचा काय अर्थ आहे? आत्ता जे आपण बघितलं की ज्यावेळी ओपन आणि क्लोज जवळ असेल तर ती कॅन्डल छोटी असेल. ज्यावेळी ओपन आणि क्लोज लांब असेल तर ती कॅन्डल मोठी असेल. त्या त्या दिवसाचा काय इव्हेंट किंवा काय घटना असतील, ज्याप्रमाणे बायर सेलर्स असतील त्याप्रमाणे ते कॅन्डल्सला मूव्ह करतात. अच्छा.
हां. सो तर ते तर आता आपण कालचं जर का पाहायचं तर कालच्या कॅन्डलला पहिलं मी हायलाईट करतो. सो हा रिजन हे आहे की जिथे कालचा डे होता. आणि मी आता लोअर टाइम फ्रेमवर जातो. 5 मिनिट. इथे इथे 9:15ला मार्केट चालू झालं. त्याला मी कसं डाऊट करतो तिला. ओके, इथं 9:15ला मार्केट चालू झालं आणि 2:15ला मार्केट संपतं. हा कालचा दिवस आहे. यू आर गेटिंग मी. हे हम्म. मूवी बंद करू. हा जो रेक्टँगल बॉक्स आहे आतला, हे कालचं मार्केट आहे. हे आपण 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर बघतोय. यामध्ये काय आहे, एक कॅन्डल बघ नाही असं बघूया. ओके म्हणजे ही आता ही एक कॅन्डल 5 मिनिटांचं हे दाखवणार आहे आपल्याला. हा, आता मी लाईन चार्ट मध्ये आलं त्यामुळे जरा सोपं जाईल. लाईन चार्ट मध्ये काय दिसतंय की आपलं ओपनिंग 9:15ला इथे कुठेतरी ओपन करून ते खाली इथे ओपन होतं. पुन्हा हम्म. क्लोजर इथे आहे. आणि त्यातला जर का हाय इथे इथे कुठेतरी हाय आहे. आणि लो हा इथे आहे. खाली. हाय इथे, लो इथे. त्याचं ओपनिंग आता हे कॅन्डल स्टिक पॅटर्न मध्ये बघायचं झालं. हा, ओपन तर इथे कुठेतरी झालेला आहे. लोअर इज हिअर. लोअर त्याच्या अजून खाली नाही येणार का? हा तिथे. हा, तिथे येईल ओके. लो. लो इथे येईल. हा काय हम्म. म्हटलं आपण, हा त्याचा हाय येईल. हा त्याचा हायलाच क्लोज झालाय जवळजवळ. हेच हाय येईल. आणि हे मी का काढली नाही. हा हा झाला त्याचा ओपनिंग पॉइंट विल बी समवेअर हिअर. हा ओपन कुठेतरी इथे झाला. हे क्लोज झालं आणि क्लोजच्या जवळच हाय आहे. ओपन. हा म्हणजे इफ यू वॉन्ट टू क्लोज. से आहे. की मार्केट इथे ओपन झालं, हा लो झाला. ठीक आहे, ते ड्रॅग इझिली कमी होतं. लो. आणि इथे हाय आणि क्लोज जवळ जवळच झालेले, राईट. हम्म. हां, ठीक आहे. आता डेलीवर जाऊन बघू आपण किंवा आवरली चार्टवर पण तसं. आवरली ठीक आहे, डेलीला जावे डायरेक्ट. जवळपास जवळपास व्हॅल्यू मॅच होत आहेत. ते पहिली कॅन्डलमध्ये बरंच व्हेरिएशन होतं. वाय इट इज देअर. आपण कुठल्या डेचं घेतलेलं आहे. पुन्हा एकदा 5 मिनिटाच्या कॅन्डलवर जातो. स्टार्टिंग इज 20 ऑगस्ट. 20 ऑगस्टचं घेतलेलं आहे आपण. 20 ऑगस्ट to 21. नाही, 20 ऑगस्टचं इथेच संपतंय ते. 20 ऑगस्टचं 2 दिवस घेतले चालेल. गेले आपल्याकडे. हम्म. जर का 20 ऑगस्टच बघायचं असेल तर ते 20 ऑगस्ट 3:15 ही लास्ट कॅन्डल आहे. ओके, हम्म. सो लक्षात आलं. दिस इज हाव. आता ते तुम्ही कन्वर्ट करू शकता. आपल्याला हे 5 मिनिटाचं चार्ट आहे. त्याला लाईन चार्ट बनवून पण तो आपण यातले हाय लो इथे करू शकतो मॅप. आणि डे लेवलला जाऊन ते ऑब्झर्व करू शकतो. कन्सेप्च्युअली काय आहे, एक कॅन्डल ज्यावेळी डेलीची कॅन्डल बघतोय आपण, तर ती डेलीची कॅन्डल आपल्याला 4 गोष्टी देते. ओपन, क्लोज, त्या डेचा लो, त्या डेचा हाय. ओके. आणि ती आता जर का विकलीवर गेलो तर विकलीला काय देणार, की एका वीक मधला, त्या दिवसातला एका वीकचा लो, एका वीकचा हाय, एका त्या वीकचा सोमवारी ज्यावेळी मार्केट 9:15ला ओपन झालं त्यावेळी इथं झालं, शुक्रवारी क्लोज झालं त्यावेळी इथं झालं, राईट. अच्छा, म्हणजे याला शनिवार रविवार सुट्टी असते याला पण. हो हो.
हा. येस. याचा नवीनच शोध लागला मला आज. येस. सो लक्षात आलं. अच्छा, तुम्हाला माहित नव्हतं का बा मी तर. मला नव्हतं माहिती. मला वाटलं उलट शनिवार रविवार लोक निवांत बसून बघत असतील जास्तच. नाही, शनिवार रविवार आपण प्लॅनिंग करायचं आणि वीक मध्ये एक्झिक्यूट करायचं. असं करायचं आपण. अच्छा. अच्छा. तो ठीक राकेश झुंझुनवाला काय करायचा? आहे. राकेश झुंझुनवाला रोज 18-18 तास बसायचं. आई हम्म. शप्पथ, हे असं तुम्ही दाखवताय तसं बघत सारखं. तो त्या नाही, तो फंडामेंटली पण खूप स्ट्रॉंग होता. कंपन्यांची बॅलन्स शीट वाचून त्याला बरंचसं कळायचं आणि त्याचे अच्छा. प्रिडिक्शन्स बऱ्यापैकी हे असायचे. आणि जसं त्याचे पैसे वाढायला लागले ना, 500 करोड, 1000 करोड, कंपन्या त्याला ऑनबोर्ड घेतात ॲज अ इन्व्हेस्टर. म्हणजे मार्केटमध्ये काय व्हायच्या आधी त्याला एक 4-5 दिवस अगोदरच माहीत पडायचं. एनिवे ते, ओ माय गॉड. हां, तुमच्याकडे पण 1000 करोड झाले की यू विल बिकम अ इन्व्हेस्टर अँड प्रमोटर फॉर द कंपनी. तुमच्या तोंडात साखर पडव. नक्की आम्ही. नक्की. यस. ठीक आहे. तर शेवटचा पार्ट काय आहे? एक कॅन्डल त्या टाइम फ्रेमचं ओपन लो हाय क्लोज दाखवते, राईट? मग तुम्ही ते वीकली हम्म. बघू शकता, मंथली बघू शकता, डेली बघू शकता. आणि काल जे संमिता मॅडम म्हणत होत्या, एखादा 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर पण ट्रेड करतो. ही आता हम्म. माझ्यासमोर 5 मिनिटाची कॅन्डल स्टिक आहे. मार्केट चालू आहे. अच्छा. तर आता हे गोष्ट प्रेडिक्ट करून पण ट्रेड करू शकतो. ओके, सो ती देर इज. कॅन्डलला पण आता खाली सर एवढ्या लाईन काय कंपन्या आहेत म्हणजे सगळ्या, काय ते बोललेला? कसं बघणार सगळ्या कंपन्यांचं एकदा? नाही, क्वेश्चन समजला. एवढ्या कंपन्या आहेत, आता हे तुम्ही एका ह्याचं काढ, हे समजा फक्त तुम्ही हा, कांद्याचं आपण काढलं होतं आपण आपण तेच उदाहरण. करतोय. आपण स्टेप बाय स्टेप करतोय. आपण पहिले सेक्टरचे अपट्रेंड बघतोय. त्यानंतर हम्म. ज्या शेअर्स मध्ये जाणार आहे त्याचं अपट्रेंड कसं बघायचं बघतोय. आता आपण कॅन्डल स्टिक बघतोय. आपण त्या लेवल पर्यंत पोहोचू आपण स्टेप बाय स्टेप. हा, म्हणजे आपल्याला वेळ लागणार आहे, पोहोचू पण वेळ लागणार, शिकत शिकत जातोय आपण तिथपर्यंत. राईट. आणि हे रोज कोणती. रोज बघून मग आपल्याला कळेल की समजा कुठली कंपनी जास्त मूव्ह करते असं आपल्या लक्षात येईल काही दिवसांनी. राईट राईट. तुम्हाला मी होमवर्क दिलेलं बँक निफ्टी निफ्टी रोज बघायचं. ऍटलिस्ट थोडं फील येईल. अजून सुरुवात केली Yes. नसेल तर आजपासून सुरुवात करायचं. निफ्टी बँक नक्की निफ्टीचं. नक्की, आता हे झाल्याबरोबर करणार आहे मी आज सुरुवात खरंच. ग्रेट. प्राजक्ता, तुला काय क्वेश्चन बँक, होतं? कोणती हॉरिझॉन्टल लाईन? ते एक गुगलला मिनिट, जाऊन निफ्टी बँक असं निफ्टी टाकायचं का? आणि हो हो. ओपन कसं करायचं? हे तुम्ही ट्रेडिंग व्यू इन्स्टॉल केलं का? तुमच्या मोबाईलवर इन्स्टॉल होऊ शकतं. नाही झालं तर गुगलवर जाऊन तुम्ही निफ्टी निफ्टी इंडायसेस, निफ्टी बँक निफ्टी पहिलं कुठेतरी येईल. हा, ग्रो स्टॉक मनी कंट्रोल हे बेस्ट आहे. मनी कंट्रोलवर जाऊन इकडे येतात काय काय गोष्टी, निफ्टी बँक निफ्टी. ओके ओके, कुठल्याही चालेल. वेबसाईटवर जाऊन येतील. तिथे तुम्ही बघू शकता आजचं डेचं निफ्टी काय आहे आणि बँक निफ्टी काय आहे. ठीक. ते तुम्ही मी टाकलेलं एक त्याच्यावर बघितलं होतं मी, म्हणजे शिकण्यासाठी म्हणून आहे ते ऍप म्हणालात ना. पण मला खरं सांगायला मला कळेनाच काय करायचं ते. नाही नाही, ते आपण बसून करावं लागेल. कारण मी पण ते 1 वर्षापूर्वी केलेलं आणि ते बसून हा, केलेलं. तो ब्लॉग माझाच आहे जे चालेल. मी आज पाठवतो. निफ्टी आणि बँक निफ्टी ते दोन्ही तर नक्कीच बघते. नक्की बघते. राईट राईट. 9 वाजता रोज एकदा आणि 3:30 वाजता एकदा बघायला सांगितले ना तुम्ही ते बस रोज? बस बस 9 वाजता आणि 3:30 वाजता. आणि ते ओके. तुम्ही कुठेतरी हो हो, डायरेक्टली चालेल चालेल. करा की आजचं मार्केट काय हा आहे. हा हो, नक्की नक्कीच. आजपासूनच आज 3:30ला नक्की बघणार. थँक्स. हा, प्राजक्ता बोल, काय बोलत होते? हा, मला असा प्रश्न होता की आता ही समजा ग्रीन कॅन्डल आहे किंवा रेड कॅन्डल, कोणती पण कॅन्डल आहे ना, त्याच्या हं. खाली किंवा वर एक अशी सिंगल लाईन आहे, ती लाईन काय इंडिकेट करते? म्हणजे ते काय असते ती लाईन? हे वरचं खालची जी आहे ते ना, हा हा, तर बरोबर. हे वीक म्हणतात किंवा त्याचं हे म्हणतात. आपण तिथे मगाशी शिकलो सपोज. ना. थांबा, कुठे लिहायला जाऊ. आपण आता काय शिकलो थोड्या वेळापूर्वी की हे ओपन आणि क्लोज दिसतं इथे, बरोबर आहे. वन साइड हम्म. विल बी ओपन, अदर विल बी क्लोज. राईट. जर मार्केट डाऊन असेल तर ओपन वरती क्लोज, खाली जर मार्केट अप असेल तर ओपन वरती. त्याच्यानंतर हे जे आहे वरचं वीक, ते ही वरची जी व्हॅल्यू आहे ते त्या दिवसाचा हाय आहे. अच्छा, हे बघ, मार्केट ओपन झालं 10 रुपीजला, मार्केट हम्म. क्लोज झालं 20 रुपीजला. बट इन बिटवीन ते दुपारी 1 वाजता 30ला टच केलेलं ना. हम्म. राईट. मग ते इथं आहे इन बिटवीन, त्यांनी 30ला टच केलेलं.
ते क्लोज झालं 20ला, पण इन बिटवीन त्याला चान्स मिळाला आणि त्याने 30ला टच केलेलं. आणि तसंच खाली जर एखादी लाईन काढली तर त्याचं मिनिंग असं होतं की त्या डेचा लो, मग तो असाच कुठेतरी असू शकतो 7, 8, 5. मार्केट जरी 10ला ओपन झालं तरी ते 11च्या आसपास खाली ट्रेड करत होतं, 10 पेक्षा खाली. अच्छा. हा, मार्केट काही वेळा करता त्यानं खालीची व्हॅल्यू बघितलेली आहे 7, मग ती इथं आली. सो 4 व्हॅल्यू मिळतात आपल्याला. एक ओपनची व्हॅल्यू मिळते, मार्केट ओपन झाल्या झाल्या 10 रुपये किलोनं कांदा होता, मार्केट क्लोज झालं त्यावेळी 20 रुपयानं कांदा होता. इन बिटवीन मार्केटला त्यानं 30 रुपये पण भाव दाखवला आणि 7 रुपये पण दाखवला. हम्म. 7 रुपये इज लोएस्ट, 30 रुपये इज हायेस्ट. सो दॅट वे. ओके. हम्म. आणि मग हे कधी कधी विक्स हाय असतात, त्याचं मिनिंग आता उद्या बघू आपण, की हे ज्यावेळी असं हम्म. मोठं होतं, त्याचं काय असू शकतं, किंवा खाली जर का असं मोठं होतं तर त्याचं काय आपण इंटरप्रिटेशन करू शकतो. ओके. चालेल. ग्रेट. गुड फॉर टुडे, राईट? येस येस. येस. टुडेज होमवर्क. टुडेज होमवर्क, ट्रेंड लाईन एक ड्रॉ करू शकता. नाही रे, यू कंटिन्यू विथ दॅट 2050, ऍक्च्युली दॅट इज गुड. ओके, ओके. हे करू शकते सध्या. टुडेज होमवर्क, इवन समिता मॅडम, आपल्याकडे जवळपास 15-16 इंडायसेस आहेत. मेटल, बँक, SBI, फायनान्स, त्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग, ॲटो. तर आपण तिथे आत्ताचं आपलं लॉजिक लावून कुठले इंडायसेस अप ट्रेंडमध्ये आहेत ते तुम्ही करू शकता फॉर टुडेज होमवर्क. की अच्छा, ते तिथे मॅप कसे करायचे हे पण एक असेल, राईट? कारण हे इथे दिसतात पण त्याचं सेम नाव इथं नसतं. CNX न बरेच चालवतात. CNX फार्मा आहे का? हा, CNX फार्मा आहे. सो तिकडे दिसताना फार्मा इंडेक्स दिसेल, इथे दिसताना CNX फार्मा दिसेल. मग मी काय म्हणतो, याच्यावर तुम्ही हे दोन टाका. सो फार्मा इज ऑल्सो इन अप ट्रेंड गोइंग गुड. ओके, लाईक दॅट. CNX, म्हणजे CNX. आज शेअर्स न करता इंडायसेस सेक्टर करू वाईज शकतो. अनालिसिस करायचं. हा, आता इथे IT डाऊन येऊन आता IT अप चाललेलं आहे. सो दॅट इज गुड. डे वाईज तरी IT अप आहे. सो नॉट टू वरी. सो व्हॉट यू विल कम टू नो की दिस इज वन ऑफ द वे आपण हे करतोय. हा निफ्टी मेटल इंडेक्स आला. सो मेटल इंडेक्स इज डाऊन. सो इथे दिसतंय पहा तुला, मेटल इंडेक्स आता डाऊन आहे. याच्यात ट्रेड करणं थोडं रिस्की राहील जोपर्यंत पुन्हा करेक्ट. एकदा अप ट्रेंड फॉर्म होत नाही. सो दिस वे यू कॅन चेक फॉर द इंडायसेस की जे FMCG कुठे आहे. FMCG शुड बी अप. हा, FMCG अप अँड गोइंग गुड. हे खरं खूप इंटरेस्टिंग हॅलो. शिकवलंय तुम्ही हा. ओके, थँक्स. हॅलो. थँक्स. म्हणजे मला तर असं झालंय की किती किती बघू आणि काय हा. काय चेक करू असं. हा बघ, फायनान्स जस्ट वरती यायला लागलाय. सो फायनान्सच्या रिलेटेड कंपन्यांना आता चांगलं बूमिंग येईल फॉर कमिंग मंथ्स. सो CNX. तर असे 10-15 सेक्टर आहेत, त्यापैकी जे अप ट्रेंड आहेत ते आपण लिस्ट करू शकतो. आणि मग हे सध्या ठीक आहे. आणि उद्यापासून जरा कॅन्डल स्टिक्सवर आपण चालू करू या. ओके. ओके. थँक्यू सो मच. नो नो, थँक्स फॉर युअर टाइम. थँक्यू व्हॅल्युएबल समित. टाइम अँड मोस्ट व्हॅल्युएबल नॉलेज. नो नो, तुमचंही थँक्स. चालेल, मी रेकॉर्डिंग शेअर करेलच. थँक्यू, बाबा. मला एक विचारायचं होतं, हे रेकॉर्डिंग दुसरं कोणासोबत शेअर केलं तर चालेल का? चालेल चालेल, करू शकते. मराठी, इंग्लिश, हिंदी आहे, करू शकते. आपले म्हणजे त्यांना हम्म, हम्म. समजलं तर ठीक आहे. कर कोणाशी, काही हरकत नाही. या, ओके. नाही मला माझ्या बहिणीला पाठवायचं होतं पण पाठव म्हंटल पाठव. विचारूया आधी. येस येस, नो वरीज. ओके. या, थँक्यू. चालेल.